नमस्कार, रोखोक मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर काल शिंदे साहेबांनी सभापतीसाठी आज 10 वाजता अर्ज भरलेला आहे. तर आता राशीनमध्ये अशा कार्यकर्त्यांचे, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा करण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि आपण काही कार्यकर्त्यांची अशी आपण खास आज मुलाखत घेऊया. नमस्कार. कशाबद्दल चाललंय? हे प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने न्याय दिला. त्यांना विधान परिषद सभापती पदासाठी त्यांना निवड करण्यात ठरलंय. मोदी साहेबांचं अभिनंदन, अमित शहाचं अभिनंदन आणि फडणवीस साहेबांचं अभिनंदन. म्हणजे जे आता कर्जत जामखेडचं जे विधानसभेचं जे आता मतदान झालं त्यामध्ये काटेची टक्कर झाली. आता पराभव होऊ नये त्यांचं कुठं आता पुनर्वसन झालंय का? पुनर्वसन झालंय का? तर पराभव झालाच म्हणता येत नाही याला. म्हणजे 1200 मत म्हणजे काहीच नाही. 600 जरी पडलं असतं तरी ते निश्चित होता विजय. तुमचं काय म्हणणं आहे? आनंदी आम्ही आज म्हणजे आता जी कर्जत जामखेडची जी जनता आहे त्यांचा आता इथून पुढे विकास होईल असं तुम्हाला वाटतं का? 100% विकास होणार आहे. बोला. विचारा ना काहीतरी. आज खऱ्या अर्थानं कर्जत जामखेडच्या जनतेला न्याय मिळालाय. राम शिंदे साहेबांचा पराभव होऊन भारतीय जनता पार्टीने आणि फडणवीस सरकारने त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या बरोबर काळे आहेत, करपडी गावचे माजी सरपंच. करपडे गावचे माजी सरपंच. खऱ्या अर्थाने राम शिंदे साहेब हे संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे. हे आज या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. स्वर्गीय आबासाहेब निंबाळकरांच्या नंतर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या माध्यमातून कर्जत जामखेडचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी जर कोणी मिळवली असेल ती राम शिंदे साहेबांनी मिळवली. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापतीपद जर हे राम शिंदे साहेबांनी मिळवलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे. धन्यवाद. काजे साहेब तुमचं काय मत आहे? आज माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांची विधान परिषद सभापती पदापाशी आज त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांची एकंदरीत त्यांची निवड ही बिनविरोध होणार आहे. ही निवड खरं तर कर्जत जामखेडच्या जनतेसाठी जे शिंदे साहेबांचे जे फाटके तोटके कार्यकर्ते, जे हाडामासाचे कार्यकर्ते, तो त्यांना न्याय मिळाला या पदामुळं. आणि जो अल्पशा मताने काय तांत्रिक आकडेवारीनुसार, आम्ही तर पराभव मान्य केला नव्हता, तांत्रिक आकडेवारीनुसार जो साहेबांचा कतरता पराभव झाला होता, जे खर्ड्याच्या किल्ल्यापासून ते पुलापर्यंत आणला होता आमदार, फक्त पुलाच्या पलीकडे टाकायचा राहिला होता. पण काही थोडं आम्ही कमी पडल्यामुळे ते स्वप्न आमचं काही पूर्ण होऊ शकलं नाही. तरी सुद्धा पक्ष नेतृत्वाने माजी मंत्री प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेबांना एवढी मोठी संधी दिली. ही संधी सोनं नक्की साहेब करणार आहेत. आणि ज्या माणसाने साहेबांची लायकी काढली होती त्या माणसाला आता एकच म्हणणं आहे, ही साहेबाची लायकी आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर, चोंडी गावच्या सरपंचापासून ते राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपर्यंत आणि आता सभापती जे होते ना, तर कर्तृत्वावर कुणाच्या वडिलाच्या, बापाच्या, आज्याच्या जीवावर लायकी कमवली नाही, हे स्वतःच्या कर्तृत्वावर लायकी कमवली. एवढेच बोलला. आणि राम शिंदे साहेब यांना पुढील वाटचालीस भावी शुभेच्छा. धन्यवाद. जे आता कार्यकर्त्यांमध्ये जे आता पराभव झाल्यानंतर मरगळ पसरले होते ते दूर झाले का? नक्कीच त्याचाच आनंदोत्सव साजरा केला ना. आपल्या बरोबर राशीन शहर शिवाजी काळे. नमस्कार. कसं काय आनंदोत्सव म्हणजे कशा प्रकारे साजरा? आता इथून पुढे जे आता जे मरगळ कार्यकर्त्यामध्ये जे थोडा अल्पशा मताने पराभव झाला त्यामध्ये जी मरगळ कार्यकर्त्यामध्ये पसरली होती ती आता काही प्रमाणात दूर होईल असं वाटतं का? खऱ्या अर्थाने मर्ग हे विषयच नाही कार्यकर्त्यांमध्ये. कारण हा जो पराभव झालेला आहे हा तांत्रिक पराभव आहे असं आम्ही मानतो. पराभव झालेला नाही, पण तांत्रिक दृष्ट्या जे काही झालं हे आता सगळ्यालाच माहिती. त्याच्यामुळं ह्या पराभवाने काही मरगळ वगैरे काही आलेली नव्हती. आणि त्याच्यापेक्षा जास्त आता समजा पराभव झाला हे ठीक आहे, मान्य केला आम्ही तो. पण आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांनी जो आमच्या साहेबांवर विश्वास टाकलाय त्यांनी अजून आम्हाला उत्साह थोडासा भेटला आणि कार्यकर्त्यांना पण थोडंसं अजून यापुढे जाऊन काही काम करण्याची संधी आणि त्या अर्थाने शिंदे साहेब सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जे काय असेल त्या पदाला न्याय देतील असे सगळं आहे. आपल्या बरोबर तात्यासाहेब माने आहेत. तात्या काय भावना आहे? कर्जत जामखेडचा भाला वाघ भूमिपुत्र सन्माननीय राम शिंदे साहेबांना विधान परिषदेच्या अध्यक्षपदी आज सकाळी 11 वाजता फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा आनंद उत्सव राशीन शहरामध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहेत. खऱ्या अर्थानं आपण गेल्या महिन्यामध्ये आपलं हे महाराष्ट्राची निवडणूक संपन्न झाली. आज जवळजवळ महिना झालं. महिनाभर साहेबांची चर्चा वेगवेगळ्या एक थोड्याशा अल्पशा मताने एक तांत्रिक पराजय म्हणावा लागेल, कारण की हा पराजय आम्हाला मान्यच नाही, पण तांत्रिक पराजय आहे. आणि तांत्रिक पराजय असताना हा जिव्हारी लागलेला पराजय कर्जत जामखेडच्या भूमिपुत्रांच्या आणि खऱ्या अर्थानं देवाभाऊंना या ठिकाणी कर्जत जामखेडची जनता भेटल्यानंतर देवाभाऊंनी एक शब्द दिला होता की साहेबांची कुठे ना कुठे वर्णी लागेल. आणि खऱ्या अर्थानं आज हा आनंद उत्सव साजरा करत असताना जो देवाभाऊंनी शब्द पाळला, या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, देशाचे भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष जे पी नड्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांना जी संधी मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं देवाभाऊंनी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, कर्जत जामखेडमध्ये वावड्या उडवल्या गेल्या, साहेबांची लायकी काढली गेली. खऱ्या अर्थानं लायकवान कोण आहे हे आता साहेबांनी सिद्ध केलेलं आहे. खऱ्या अर्थानं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले लोक, एक सालकराच्या मुलाला एक कॅबिनेट मंत्र्यापासून ते तर आज सर्वोच्च महाराष्ट्रात सभागृह जे आहे, उच्च सभागृह आहे, ज्या ठिकाणी सगळे कायदे बनले जातात, अशा सभागृहाचं अध्यक्ष स्थान देऊन एक चांगला संदेश देवाभाऊंनी या महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं देवाभाऊ आणि संपूर्ण महाराष्ट्रातली कोर कमिटी असेल, या सर्वांच्या मनापासून भारतीय जनता पार्टी राशीन शहर व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि जी साहेबांना, जी शिंदे साहेबांना जी संधी दिलेली, त्या संधीचं सोनं या मतदारसंघासाठी नक्कीच होईल. आणि खऱ्या अर्थानं सालकराच्या मुलाला म्हणजे राज्यमंत्री असेल, कॅबिनेट मंत्री असेल आणि उच्च सभागृहातला आता सभापती पद असेल, एक जिद्दवान कार्यकर्ता, लढाऊ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. आणि एक भूमिपुत्र, कर्जत जामखेडचा भूमिपुत्राला न्याय दिलाय आणि एक सालकराच्या मुलाला न्याय दिलाय, हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं. कारण इथं घराणेशाही चालत नाही, इथं लोकशाही चालते आणि लोकांच्या हितासाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही होय काय, असं या माध्यमातून मला म्हणायचंय. आणि खऱ्या अर्थानं देवाभाऊने आज न्याय दिला कर्जत जामखेडला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक उत्साहाचं वातावरण यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं, या निमित्ताने मी सांगू शकतो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो साहेबांना. आपल्या बरोबर नमस्कार. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना विधान परिषदेचं अध्यक्ष पदाचे आज फॉर्म भरत आहेत. उद्या निश्चितपणाने बिनविरोध निवड त्यांची होणार आहे. तरी राष्ट्रीय नेत्यांनी सर्व जबाबदारी शिंदे साहेबांना दिली, त्याबद्दल आम्हाला पक्षासह नेत्यांचा अभिमान आहे. पण सर्वसामान्य शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आज राशींच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना साहेबांचा अभिमान वाटतो व या पदाला साहेब नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा करतो व साहेबांचे अभिनंदन करतो. थांबतो. भारतीय जनता पार्टीचा
घोषणा द्या घोषणा. भारतीय जनता पार्टीचा हम तुम्हारे बड़ा हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा वर्धिष्ठा फरक